प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती स्थापनेच्या दिवशी गव्हाणे कुटुंबियांनी केली वीट कामगारांसंगे दिवाळी साजरी। श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर गाव येथील दानेवाडी या ठिकाणी माजी सरपंच कांतीलाल गव्हाणे यांच्या कुटुंबियांनी प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती स्थापनेच्या दिवशी वीटभट्टी कामगार व शेतात काम करणाऱ्या महिला कामगार यांच्यासोबत आनंदोत्सव साजरा करून सर्वांना लाडू वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली। गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त तसेच प्रसाद म्हणून साखर व डाळ वाटण्यासाठी आलेल्या धनश्री सुजय विखे पाटील यांनी श्री प्रभुराम यांच्या मूर्ती स्थापनेच्या दिवशी दिवाळी साजरी करा असे आवाहन केले होते। त्याच आवाहनाला प्रतिसाद देत माजी सरपंच कांतीलाल गव्हाणे यांनी त्यांच्या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या कामगारांसोबत व शेतात काम करणाऱ्या कामगार महिलांसोबत रामप्रभूंची मूर्ती स्थापनेच्या दिवशी सर्वांना लाडू प्रसाद वाटप करून एका अर्थाने दिवाळी साजरी केली। यावेळी माजी सरपंच कांतीलाल गव्हाणे बोलताना म्हणाले, श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, नगर दक्षिणचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी दानेवाडी गावच्या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावला आहे। रस्ता तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। लवकरच रस्ता पूर्ण होईल असा विश्वास माजी सरपंच कांतीलाल गव्हाणे यांनी व्यक्त केला। तसेच यावेळी मराठी चित्रपट रांगडाचे निर्माते राहुल गव्हाणे उपस्थित होते। मी कांतीलाल मुरलीधर गव्हाणे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, राजापूर दानेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच। मी आज या ठिकाणी अशी माहिती देतो की 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने खूप आनंदमय मोठा सोहळा होणार। ह्या निमित्ताने 20 जानेवारी 2024 रोजी आमच्या दानेवाडी गावामध्ये आदरणीय नामदार बबनरावजी पाचपुते व माजी मंत्री यांचे सुपुत्र विकीदादा पाचपुते व तसेच आमच्या नगर दक्षिणचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सौभाग्यवती यांनी भेट दिली असता या प्रभू रामांच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी डाळ आणि साखरेची वाटप केली असता आमच्या गावामध्ये सर्व कुटुंबांना साखर आणि डाळीचे वाटप करून विखेताईंनी सर्वांना सूचना केली की बाबा आपल्या भारतभर एक प्रकारची दिवाळीच साजरी करायची आहे आणि त्या निमित्ताने या साखरेचा आणि डाळीचा लाडू बनवून प्रभू रामांच्या मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन प्रसाद वाटप करायचा आणि सर्वांनी प्रसाद म्हणून ते घ्यायचा। त्या निमित्ताने मी 22 जानेवारी 2024 रोजी माझ्या शेतामध्ये कांदे लागवडीसाठी काही महिला व तसेच डाळिंबाच्या शेतीमध्ये काही महिला अशा कामाला आल्या असता त्यांना सर्वांना माझ्या पत्नीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लाडूचा प्रसादाची वाटप केली व तसेच माझ्या ईटभट्टी व्यवसायावर राथा असल, शिर्डी असल, संगमनेर असल, लोणी प्रवरा असल, बाबळेश्वर असल, राहुरी असल अशा अनेक भागातून कामगार माझ्या भट्टीवर काम बऱ्याच दिवसापासून करत आहेत। त्यांनाही मी आणि माझ्या पत्नीने सर्व कामगारांना लाडूचा प्रसाद म्हणून वाटप केली व आज घरामध्ये दारामध्ये दिवे लावून आज एक प्रकारचे दिवाळी साजरी केली
आणि प्रभू रामांचा अयोध्येमध्ये खूप आनंदमय सोहळा आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू आहे. आपणही त्या पद्धतीने थोडाफार का होईना परंतु छोटा मोठा कार्यक्रम लाडूचा प्रसाद वाटून साजरा केला आहे. तसेच यापुढे जाऊन काही सांगायचं झालं तर आमच्या श्रीगोंदा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बबनरावजी पाचपुते साहेब दादा व तसेच सुजयदादा विखे खासदार यांनी आमच्या दानेवाडी व तसेच संपूर्ण त्यांच्या गटामध्ये भरपूर रस्त्याची कामं चालू केली. परंतु आमच्या दानेवाडीबद्दल जर सांगायचं झालं तर जसा रामांनी वनवास 14 वर्षे भोगला आणि एवढा वनवास भोगून सुद्धा 500 वर्ष प्रभू रामांना मंदिराच्या बाहेर बसावं लागलं, तशी अवस्था रस्त्या वाचून आमची दानेवाडीकरांची होती. परंतु खरंच आजचा दिवस आम्हाला सोन्यासारखा उगवला. कारण पाचपुते दादा आम्हाला पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपाने भेटले आणि विखे दादा हे आम्हाला अयोध्येच्या रामाच्या रूपाने भेटले. म्हणून आज आमचा दानेवाडीकरांचा रस्त्याचा वनवास पिटल्यासारखा झालेला आहे. म्हणून पाचपुते साहेब आणि विखे दादा यांचे मनापर्यंत असं आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की जवळजवळ 80% आमच्या दानेवाडी गावची रस्त्याची कामं मार्गी लागलेली आहेत आणि राहिलेले 20% म्हणजे नगर जिल्हा हद्द ते शिरूर निमणा रोड हे सुद्धा ते मार्गी लावतील असे त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व दानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दादा आणि विखे साहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि तसेच आज या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करीन माझ्या कुटुंबाचा की अगदी माझे आईवडील असुशिक्षित शिकलेले नसतानाही माझं शिक्षण त्यांनी 10वी 11वी पर्यंत केलं आणि आज शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम मी आणि माझ्या कुटुंबाने या ठिकाणी केलेलं आहे. मग उद्योग व्यवसायात असेल किंवा राजकीय क्षेत्रात असेल, सर्वांचं मन मिळावूपणाने आतापर्यंत सर्वांना संघ घेऊन काम करत आलेलो आहे. आणि माझ्या कुटुंबामध्ये अगदी माळकरी मंडळी तसेच उद्योग व्यवसायामध्ये माझे चिरंजीव असेल, माझे पुतणे असतील, माझे भाऊ असतील, अगदी आतापर्यंत कुणालाही कुठल्याही गोष्टीचा दुरावा न देता आज आम्ही ह्या स्टेपला आलो आहे. आणि याच सानिध्यात राहून माझे पुतणे राहुल गव्हाणे हा पण बालपणापासून माळकरी आहे, याचा मला खूप मोठा अभिमान आहे. आणि आज उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा खूप अग्रेसर असताना त्याने चित्रपटसृष्टीमध्ये रांगडा हा चित्रपट निर्माता म्हणून ओळख पटवून दिलेली आहे.
आणि तो चित्रपट अगदी थोड्या दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे. तर सर्वांनी भरभरून साथ द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.